हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 3 पिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्यासाठी हे बघा, मी मापे घेतले, ब्लाऊजची ड्राफ्टिंग करून घेतली. हे बघा, बॅक पार्ट आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलं आहे. आता यामध्ये फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करून घेतली. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शोल्डर मायनस कसे वगैरे करायचे ते देखील सांगितले. आता यामध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत. त्यासाठी मी असा न्यूजपेपर घेतला आहे. वरतून अशी सरळ लाईन ओढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते, स्ट्रेट लाईन. त्यानंतर या लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपलं शोल्डर आहे 15.5. 15.5चा अर्धा झालं 7.25 इंच. तर हे बघा, इथं मी 7.25 इंच मार्किंग करते. अशा पद्धतीने मार्किंगपासून आपल्याला खाली एक इकडनं फोल्ड बाजूकडून 2.5 इंच मार्किंग करायची. जिथं शोल्डरचे मार्किंग केली तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जिथून आपण शोल्डरची मार्किंग केली तिथून खाली 1 इंच डाऊन घेतलं आहे. त्यानंतर फोल्ड बाजूकडून 2.5 इंच घेऊन अशी आता इथं डाऊनचं मार्किंग आपण इथं 2.5 इंचाला असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला खाली चेस्ट लाईनच्या मार्किंगसाठी आर्म होल ड्रॉ करावं लागणार आहे. त्यासाठी आपण बॅकला जो केला होता तोच फ्रंटला करणार आहे, कारण आपले दोन्ही बॅक आणि फ्रंट दोन्ही डीप नेक आहे. डीप नेक फॉर्म्युला हे बघा, इथं चेस्ट आपली 40 आहे. 40/6 प्लस आपल्याला 0.5 म्हणजे अर्धा इंच करायचं आहे त्यामध्ये. तर हे बघा, 7 इंच 7 वर एक लाईन म्हणजे 7 इंच आणि वरती एक लाईन. बॅकला देखील सेम याच पद्धतीने केलं होतं आपण. आता फ्रंटला देखील सेम ह्याच पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवून घेतला आहे आणि 7 इंचावर एक लाईन अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर सरळ लाईन ओढून घेते. यावर आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे. छातीमध्ये 1.5 इंच लूजिंग द्यायची आपल्याला. बॅकला आपण 1 इंच दिली ती, पण फ्रंटला आपल्याला कंपल्सरी डीप नेकला 1.5 इंच लूजिंग द्यायची. आता 40 अधिक 1.5 म्हणजे 41.5 होईल. तर 41.5ला 4ने डिवाईड करायचं आहे, म्हणजे 10.15च्या वरती एक लाईन इथं आपल्याला मार्किंग करायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी तसं 10.15च्या वरती एक लाईन इतकं मार्क करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने वरती पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. त्यासाठी चार्ट बघावं लागेल. आपण शोल्डर मायनस फ्रंटमध्ये किती इंच आहे, तर 2.25 इंच आहे. तर 15.5 आपलं तयार आहे. त्याच्यातून 2.25 इंच मायनस करायचं आहे. तर 2.25 मायनस 13.25 येईल, त्याला भागिले 2 म्हणजे 6.5च्या वरती एक लाईन इतकं आपलं शोल्डर आलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने 6.5च्या वरती एक लाईन. इथे मी आता 6.5च्या वरती एक लाईन मार्क करून घेते. आपलं फ्रंटमध्ये 2.25 इंच मायनस होते. तर आपण तयार शोल्डरमधून 15.5 मधून 2.25 मायनस केलं, 13.25 राहिलं. 13.25चं अर्ध केलं तर आपलं 6.5च्या वरती एक लाईन असं आलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता छातीच्या देखील लाईनवर त्याच पद्धतीने 6.5च्या वरती एक लाईन मार्किंग करून असे सरळ लाईन ओढून घेतली. आता या सरळ लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेतला आहे आणि आपल्याला या लाईनचं सेंटर काढायचं आहे. सेंटरपासून 2 लाईन इतकं आतमध्ये यायचं आहे आपल्याला. हे बघा, 2 लाईन इतकं आतमध्ये मी मार्किंग केलं आहे. त्यानंतर हे बघा, इथून अशी स्केल व्यवस्थित ठेवून आपल्याला क्रॉसमध्ये असं मार्किंग जोडून घ्यायचं आहे शोल्डरला. त्यानंतर आपल्याला हे बघा, इथून क्रॉसमध्ये आता आर्महोलसाठी मार्किंग करावं लागेल. बॅकला आपण 1.25 इंचाव केली ते, आता इथं फ्रंटला 1 इंचाव करणार आहे. बघा, क्रॉसमध्ये 1 इंचाव मार्किंग करायची आहे आपल्याला. त्यानंतर फ्रेंच कवनी हे तिन्ही मार्किंग व्यवस्थित जोडून आपल्याला फ्रेंच कर्व सेट करून आकार देऊन घ्यायचा आहे आर्महोलचा. तर अशा पद्धतीने मी ठेवून घेते. जसा सेट होतोय तसा होऊ द्यायचा आहे आपल्याला सेट. अशा पद्धतीने हे बघा, मी आता
मोंढ्याची मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता आपल्याला बघा पुढे आपल्याला आता जे वरती शोल्डर आहे त्या शोल्डरचा मध्य काढून आपल्याला उंचीचे ते माप टाकायचे. त्यासाठी बघा हे क्रॉस शोल्डरचा मध्य काढलाय मी, मायनस केलेल्या लाईनपासूनच घेतलंय, त्याचा मध्य काढलाय. असा टेप ठेवायचा आहे आपल्याला त्याला मध्याच्या सेंटरला. पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे 7 इंचावर. त्याच्यानंतर शोल्डर टू अपेक्स आपले 10.5 आहे, त्याच्यात प्लस अर्धा इंच करून 11 इंच मार्किंग केली मी. त्यानंतर उंची आपली 16 इंच आहे, पण फ्रंटमध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहे. फ्रंटमध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहे कंपल्सरी. ते बॅकला 1 इंच केली ती, फ्रंटला 1.5 इंच केली मी. आणि बॅकला आपण सरळ लाईनपासून उंची घेतली होती. आता फ्रंटला आपण तिरप्या लाईनपासून घेतली. बघा शोल्डरची तिरप्या लाईनचा मध्य काढू. ते बघा हे असे तिन्ही मार्किंग मी पट्टीने ड्रॉ करून घेतले, सरळ लाईन ओढून घेतली. आता हे बघा इथून आपल्याला बघायचं आहे किती मायनस होतं आहे ते इकडे देखील असं मार्क करून सरळ लाईन ओढून घ्यायची. कारण डीप नेकचे शोल्डर हे आपले मायनस केलेलेच असतात. तर त्यानंतर स्केल अशी ठेवायची आपल्याला. या स्केलच्या खाली तुमचा गळा जात असेल किंवा स्केलवर जरी असेल तरी वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे आपलं. आता स्केलच्या खाली नाही आहे पण स्केलवर आहे, तर मग आपण 2 लाईन इतकं वरतून हे बघा मायनस करतो आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते 2 लाईन इतकं आणि सरळ लाईन ओढून घेते. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर यावर आता शोल्डरचं मार्किंग करणार आहे आपण. शोल्डर आपले 3 इंचाचे तयार, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं आहे मी. 4 इंचावर मार्किंग करते आहे, कारण अर्धा इंच मोंढ्याच्या साईडने आणि अर्धा इंच गळ्याच्या साईडने. हे बघा आता 2.5 इंच आलं आहे, तर खालीवर 2.5 किंवा 2.25 मार्किंग करायची. मी 2.5 इंच मार्किंग करते. गळ्याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चौकोनी पुढच्या गळ्याचा. त्यानंतर आपल्याला इथं पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आपला पुढच्या गळ्याचा शेप राऊंडच शेप आहे. हे आता इथे देखील 2 लाईन इतकं असं क्रॉसमध्ये शोल्डरला तिरपी लाईन मारून घेते मी. कारण आपले शोल्डर थोडे तिरके असतात, सरळ नसतात. त्यासाठी 2 लाईन इतकंच क्रॉस केलं आहे, पण बॅकला देखील केलं तर. ते बघा आता पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. राऊंडच आहे पुढचा गळा. अशा पद्धतीने तो पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेतला आहे मी. त्यानंतर आता पुढची मार्किंग करू आपण. ते बघा अपेक्स टू अपेक्सचं माप टाकते मी. इथं आपल्या अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, तर त्याचा अर्ध 4 केलं आहे आणि कमरच्या लाईनवर 3.5. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच मायनस करून त्या आता टक्स चार्ट घ्यायचा आहे आपल्याला. कमरचा 3 इंच आणि आर्महोलचा 1.5 इंच आपल्या साईजनुसार चार्ट येतो. तर आपली 40 छाती, तर 40 छातीला 3 इंचाचा कमरचा टक्स आहे. त्यानंतर आता हे दोन्ही मार्किंग आपण शोल्डर टू अपेक्सला जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे. तर मार्किंग जोडून घेतली आपण. आता बघा अगोदर आपण या लाईनचं सेंटर काढून घेऊ. हे बघा या तिरप्या लाईनचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघून घ्या. आपल्या या लाईनवर 3 सेंटर काढायचे. हे बघा त्यानंतर पुन्हा एकदा इथून वरती असं ठेवून टेप आपल्याला पुन्हा एक सेंटर काढायचं आहे. तर टेप मी असंच फोल्ड ठेवून त्याच्या पुढे एक सेंटर काढून घेते खालच्या लाईननी देखील. आता खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. त्याच्यावरती मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. आता हे क्रॉस मार्किंग आपण जोडून घेऊया. बघा अशा पद्धतीने स्केलने मी जोडून घेते. स्केल अशी ठेवली आहे. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने वरच्या सेंटरला जॉईंट करायची स्केल आणि अशी जोडून घ्यायची. बघा तिन्ही सेंटर आपले जॉईंट होत आहे स्केलने, बघू शकता तुम्ही. असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 लाईन इतका पॉईंट बनत असेल तर व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. 1 लाईन इतका आतमधून आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने 1 लाईन इतका मी शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला ही लाईन चेक करायची. ही किती आहे? 6.5. तर ती देखील आपल्याला 6.5च पाहिजे. तर हे बघा मी असा टेप ठेवून घेते अशा पद्धतीने.
आणि हे बघा इथं 6.5 आलं आहे, तर 6.5वर मार्किंग करते आहे बघा अशा पद्धतीने. किती आले, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन एवढं. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाच्या वरती एक लाईन एवढं अंतर आले. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते. हे बघा अशा पद्धतीने हिचं ही चेक करायची. त्यानंतर टेप त्याच पद्धतीने असं ठेवायचा. जसं जसं आपण लाईन ड्रॉ केलं आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यावर टेप ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली. आता हे बघा इथं जेवढं आपलं माप आलं आहे, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, ते इकडनं गळ्याकडच्या साईडने खालून कमरच्या साईड ह्याच्यावर अर्धा इंचाला एक लाईन कमी सेम आपल्याला मार्किंग करायची आहे बघा. गळ्याच्या बाजूने आय हुक पट्टीकडे. हे बघा नंतर कमरचं माप टाकते मी 9 इंच. हा टक्स घेतला आहे 3 इंचाचा. याचं देखील पुढं आपल्याला माप टाकावं लागणार, कारण तो टक्स मायनस होणार आहे. आणि शिलाई मार्जिन 2 इंच. अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतली. कारण टक्स आपला मायनस होणार आहे, त्यामुळे टक्सचं देखील 3 इंच मी इथं मार्जिन घेतले. आता या स्केलने आपण या लाईन जोडून घेऊया बघा अशा पद्धतीने. आतमधली लाईन आतमधल्या लाईनला आणि बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे आपल्याला. हे बघा मी जोडून घेतले. त्यानंतर बघा आपण बघा इथं जे या लाईनचं आपल्याला अर्धा इंचाच्या वरती एक लाईन आली ती, तिचं डबलने आपल्याला या फिटिंगच्या लाईनवर मार्किंग करायचं आहे समोरच्या. ते इथं आलं तर अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, तर आता आपण इथं 1.25 इंचावर मार्किंग करणार आहे. हे बघा इथं. त्यानंतर असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायची. जशी स्केल तिरपी जाते तशी जाऊ द्यायची स्केल आणि असं जोडून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतले. त्यानंतर इकडे देखील हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे बघा आर्महोलच्या साईडला देखील तीच मार्किंग करायची आपल्याला, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. हे बघा अशा पद्धतीने स्केल अशी सरळ ठेवायची आहे. जशी तिरपी जाती ती बघायची नाही आहे. समोरच्या फिटिंगच्या लाईनला आपल्याला अशी टच करून ठेवायची ती आणि अशी हे बघा असं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला आर्महोलमध्ये टक्स घ्यायचा आहे मोंड्यामध्ये. तर मोंड्यातला टक्स आपल्या 1.5 इंचाचा आहे. तर हे बघा मी असं टेप ठेवते. त्यानंतर जिथं जॉईंट होते तिथं 1.5 इंचाचं निम्मं करायचं आहे आपल्याला आणि त्या मार्किंगच्या दोन्ही साईडनी मार्क करायचं आहे बघा अशा पद्धतीने. पूर्ण टक्स आपल्याला तिथं 1.5 इंचाचं घ्यायचं आहे. आता हे बघा ही मार्किंग मी असं जोडून घेते. वरच्या सेंटरची मार्किंग शोल्डर टू अपेक्सला जोडून घेते. त्यानंतर हे बघा ही देखील खालची ती देखील जोडून घेते मी अशा पद्धतीने. ही थोडी लाईन आपण बाहेर जाऊ देऊ, कारण आर्महोलचा शेप द्यावा लागेल, त्यासाठी थोडी लाईन बाहेरच जाईल ती. त्यासाठी आता या दोन्ही लाईन चेक करून घेऊ आपण. ते बघा गळ्याकडच्या साईडवर मी टेप ठेवला आहे, तर ही आली आहे 6 इंच. तर ते ही देखील आपल्याला तेवढीच पाहिजे. तर बघा टेप आपला बाहेर जातोय, तर बाहेर जातोय तो जाऊ द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला हे बघा असे खाली जोडून घ्यायचं आहे बघा आणि नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इथं मी फ्रेंच काऊने आर्महोलचा शेप देऊन घेते. हे बघा मी फ्रेंच काऊ जसा सेट होतोय तसा ठेवते आणि आर्महोलचा शेप देऊन घेते इथून. हे बघा अशा पद्धतीने आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे मी. नवीन आर्महोल ड्रॉ झाला आहे आपला. आता हे बघा आपली एवढी रेग्युलर ड्राफ्टिंग झाली आहे. तर ते इथं आपल्याला सेंटर टक्स घ्यायचा आहे. ते बघा दोन्ही बाजूने अर्धा इंचावर मार्किंग केलं आहे. हा टक्स आपण मायनस करणार आहे. तुम्हाला शिलाईमध्ये घ्यायचं तर घेऊ शकता, पण मी मायनस करणार आहे. तर हे बघा रेग्युलर आपली जेवढी प्रिन्सेस कटची टक्सची जेवढी होती मार्किंग तेवढी मार्किंग केली आहे आपण इथं. आता आपल्याला फक्त यामध्ये
क्रॉसपट्टी अटॅच करायची. बाकी नॉर्मल सर्व ड्राफ्टिंग झाली. आता मला बेल्ट 2.5 इंचाचा तयार हवा आहे, तर मी 3 इंचावर मार्किंग करते. तुमच्याकडे चेस्ट ते लोअर चेस्टचे मार्किंग असेल तर तुम्ही असं टेप ठेवून त्याच्यात 1 इंच प्लस करू शकता, पण माझ्याकडे नाही आहे. तर मी हे बघा खालून मला बेल्ट हवा आहे 2.5 इंचाचा तयार, तर मी 3 इंचावर मार्किंग करते इथं. हे बघा अशा पद्धतीने जी आपण मायनस केलेला लाईन आहे त्या लाईनलाच मी टेप असा टच करून ठेवला आहे आणि तिथूनच 3 इंचावर मार्किंग करून घेते आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी टेप कशा प्रकारे ठेवला आहे. खालच्या लाईनला टच नाही करायचं आपल्याला. जी नवीन आपण लाईन मार्जिनची म्हणजे मायनस केलेली त्या लाईनला टच ठेवायचं आहे टेप आणि तिथून 3-3 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व. हे बघा आता मी मार्किंग करून घेतलं आहे बेल्टचं. आता आपण स्केलनी जोडून घेऊ ही मार्किंग. जसं आपण 4 टक्स ब्लाऊजला करतो त्याच प्रकारे करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर इकडे देखील क्रॉसपट्टीची मी मार्किंग करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला थोडा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा इथं वरती 1/2 इंच वरती मार्किंग करून गळ्याच्या साईडने हे बघा 1/2 इंचावर, तुम्ही 1/2 इंचावर देखील देऊ शकता. मी 1/2 इंचावर देऊन असं फ्रेंच कवनी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने. आपली क्रॉसपट्टी सरळ नसते, थोडीशी क्रॉसमध्ये असते ती, त्यामुळे असं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपली रेग्युलर एवढी ड्राफ्टिंग झाली आहे. बाकी आता आपण कट करू. आता आपला हे बघा हा देखील मायनस होणार आहे, हा पण मायनस होणार आहे. जिथं मी मार्किंग करते ते सगळे आपलं मायनस होणार आहे. तर हे बघा हा देखील मायनस होणार आहे टक्स आपला. त्यानंतर आपण आता कटिंग करणार आहोत या पार्टची. तर चला कटिंग करूया अगोदर आपण. तर हे बघा जिथून मी लाईन मायनस केलं आहे तिथूनच कटिंग करते. व्यवस्थित बघून घ्या तुम्ही मी कशा प्रकारे कटिंग करते. ज्या मायनस केलेल्या लाईन आहे तिथून कटिंग करते मी. हे बघा अशा प्रकारे. अगोदर आता उंचीची लाईन कट करून घेतली मी. त्यानंतर टक्स कट करून घेते प्रिन्सेस कटचा. हे बघा अशा प्रकारे. टक्स कट करून घेतलाय. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी कट करून घेते मी. त्यानंतर मार्जिनची लाईन कट करून घ्यायची आपल्याला. मार्जिनची म्हणजे फिटिंगच्या लाईन काढली. तर बघा आपली क्रॉसपट्टी आता कट झाली आहे. क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या पेपरवर ठेवून मी वाढवून घेईल. तुम्हाला तसं दाखवेलच कशा प्रकारे वाढवायची आहे बघा. अशी आपली क्रॉसपट्टी तयार झाली. त्यानंतर आपण आता गळा कट करून घेऊ. अशा पद्धतीने मी गळ्याचं कटिंग करून घेते. त्यानंतर शोल्डर जेवढं मायनस केलं आहे तिथून आपण कट करून घेतो आहे आणि इकडनं एक्स्ट्राचं कट करून घेते मी, कारण प्रिन्सेस कटचा आकार दिल्यानंतर शोल्डरचा आकार मोंड्याचा आकार देणार आहे मी, त्यासाठी एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे मी मोंड्याचं. त्यानंतर आपण क्रॉसपट्टी दुसऱ्या पेपरवर ठेवून वाढवणार आहे बघा अशा पद्धतीने. आता अगोदर आपण ही प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊया बघा अशा पद्धतीने. ही दोन्ही लाईन एकमेकावर व्यवस्थित जॉईंट करून ठेवायचे आहे. जसं आपण मार्किंग केलं आहे त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कमी जास्त होऊ नाही द्यायचे आहे. आणि आता आपल्याला नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. थोडासा एक लाईन इतका मागं गेला आहे तर तो मी शेप देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने
आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. पिन लावून घेते इथं आणि आर्महोल कट करून घेते. आर्महोल कट करून घ्यायचं आहे आपल्याला. नवीन आर्महोलचं मार्किंग केलं इथे कट करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आर्महोल कट करून घेतला आहे. आता प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी हे बघा, जी लाईन आपण फोल्ड केली तर तिथून आपण हे बघा अर्धा इंच खाली आपल्याला मार्किंग करायचं आहे. या फोल्ड लाईनपासून खाली हे बघा, इथं अर्धा इंच मार्किंग करते मी. त्यानंतर आपल्याला जे फोल्ड केलं आहे तो टक्स, त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी सेंटर काढून घेते. सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे आपल्याला. 2 लाईन इतकंच बाहेर जायचं आहे. त्यानंतर फ्रेंच कर्वने आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, फ्रेंच कर्व जसा सेट होतोय तसा सेट करायचा आहे व्यवस्थित आणि फ्रेंच कर्वने आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्सेस कटचा. हे बघा, अशा पद्धतीने मी फ्रेंच कर्व सेट केला आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला आहे. आता कट करून घेऊ आपण. अगोदर मी इथं पिन लावून घेते कारण इथं ओपन होऊन जाईल. टक्स आपण मायनस केला आहे तो. हे बघा, आता प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला आहे. कट करून घेते मी. त्यानंतर हे बघा, थोडंसं पॉईंट बनते ते कट करून टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर एवढी कटिंग झाली आहे आपण. आता हे बघा, हा देखील टक्स आपल्याला मायनस करायचा आहे. असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि टक्स मायनस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पिन लावून घेते मी इथं. तुम्हाला दाखवायचं तुम्ही शिलाईमध्ये दाखवू शकता, पण मी नाही दाखवते. मी मायनस करून घेणार आहे तो टक्स. पिन लावून घेतली त्याला. हे बघा, अशा प्रकारे आपली प्रिन्सेस कटची कटिंग झाली आहे. आता हे बघा, इथून आपल्याला मार्जिन वाढवायची, दोन्ही साईडनी खालून देखील वाढवायची. क्रॉसपट्टी अटॅच करणार आहे तिथून आणि इकडनं आय हुक पट्टीकडनं. हे बघा, एवढी आपल्याला, तशी मी तुम्हाला अस्तर दाखविला. आता हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्ट कट करायचा आहे. त्यासाठी हा फ्रंटचा हा पार्ट घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. असा क्रॉसमध्ये मार्जिनच्या लाईनला हे बघा क्रॉसमध्ये टच करून ठेवायचं आहे. कसं टच केलं आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर खाली क्रॉसपट्टी घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने ती देखील आपल्याला व्यवस्थित एकमेकाला जॉईंट करून घ्यायची अशी. अशा पद्धतीने 1 ते 2 लाईन इतकंच आपल्याला क्रॉस ठेवून आर्महोलमध्ये मार्किंग आता करून घ्यायची. जसं क्रॉसमध्ये जात आहे तसं मार्किंग करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. वरती देखील मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आता पट्टीनं आपण जोडून घेऊया. बघा, अशा पद्धतीने थोडंसं 2 लाईन इतकं खाली गेलं इथं. त्यानंतर हे बघा, शेप देऊन घेते मी. थोडंसं पॉईंट बनत असेल तर. त्यानंतर आपल्याला हे अंतर चेक करायचं आहे. तर या अर्धा इंचाच्या वरती 1 लाईन तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इकडनं फोल्ड बाजूकून त्याच्या डबल घेऊ शकता. पण मी अगोदर उंची घेऊन घेते. उंची तयार मला 14 पाहिजे, मी 15 इंचावर मार्किंग करते. तर मी इथून अर्धाच इंच मायनस करणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही 1 इंच देखील मायनस करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मी उंचीचं माप घेऊन घेतले. तयार मला 14ची पाहिजे, तर मी 15 इंचावर मार्किंग केलं आहे आणि असं मार्किंग करून घेते. ते बघा, पुन्हा एकदा इथून बेल्टची मार्किंग करते मी अशा पद्धतीने, कारण मागच्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर वरतून हे बघा किती आले, 2.25 तर खाली आपण 2.5 ते 2.25 वर मार्किंग करणार आहे. त्यानंतर बॉक्स बनवून घेऊ आपण, कारण आपल्याला बॅकच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. बॅकचा गळा आपला राऊंडच आहे.
ते बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतली स्केल आणि बॉक्स बनवून घेतला आहे ना. आता बॅगचा गळ्याचा आकार देऊन घेते. अशा पद्धतीने आता आपल्याला कटिंग करून घ्यायची. बॅक पार्ट आता आपला पूर्ण तयार झाला आहे. या बॅक पार्टची आपली ड्राफ्टिंग मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवली, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेक करा. ते बघा गळा कट करून घेते अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे पॉईंट सांगितले ते लक्षात येतील. हे बघा मायनस केलेले शोल्डर देखील कट करून घेते मी. आता आर्महोल कट करायचा आहे आपल्याला, मोंढा देखील कट करून घेते. अशा पद्धतीने त्यानंतर मार्जिनची लाईन कट करायची आपल्याला. तर बॅक पार्ट आपला तयार झाला आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला स्लीव कटिंग करायची, म्हणजे बाही कट करायची. त्यासाठी आता बॅक पार्टचा मोंढा चेक करून घेणार आहे आपण. हे बघा इथून वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण राऊंड टेप करेक्ट मोंढ्याला ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे किती आला आहे. 11 इंच. ते बघा शिलाई मार्जिनसह घेतला आहे. 2 इंच शिलाई मार्जिन ती देखील घेऊन घेतली आपण. त्यानंतर आता फ्रंटचा देखील मी मोंढा चेक करून घेते. हे बघा अशा पद्धतीने ठेवले, उलट ठेवते थोडे. हे बघा असं ठेवायचं आहे. वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. पिन लावली त्यामुळे थोडंसं तिथं उचकतंय. तर हे बघा व्यवस्थित 5.25. आता तेच 5.25चा माप इथं व्यवस्थित ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे. आणि फ्रंटचा देखील चेक करून घ्यायचं आहे. फ्रंटचा किती आला आहे? 10.5. तर आता आपण स्लीव कट करायला घेऊ. आता मी इथं हा पेपर घेतला आहे. आपली स्लीव आहे, बाईची लांबी आहे 7 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करते. साधी बाई आहे, अस्तरची बाई आहे, त्यामुळे 1 इंच प्लस करते. त्यानंतर हे बघा खाली देखील असं 8 इंच मार्किंग करून घेते. दंडघेर घेऊन घेते. दंडघेर 7 इंच आहे. शिलाई मार्जिन 2 इंच. जेवढी तुम्ही ब्लाऊजमध्ये घ्यायला असेल तेवढीच बाहीमध्ये घ्यायची. आता हा फर्मा घ्यायचा आहे. हा फर्मा मी या फर्म्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केला आहे. तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि तुम्ही देखील असा फर्मा तयार करून घ्या, म्हणजे आपल्याला बाहीची कटिंग करताना पुन्हा पुन्हा बाहीचा शेप द्यायची गरज पडणार नाही. हा फर्मा कट केलेला असेल तर हे बघा असा व्यवस्थित जॉईंट करून ठेवायचा आहे फर्मा. फोल्ड बाजूला आणि अगोदर बॅकचा आकार देऊन घेऊ आपण अशा पद्धतीने. हे बघा आता मी बॅक पार्टचा आकार देऊन घेते अगोदर. त्यानंतर फ्रंटचा पण देऊन घ्यायचं आपल्याला. बघा फोल्ड केला आहे मी, ओपन करते आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेंटर काढला आहे. त्या सेंटर असं व्यवस्थित ठेवून फ्रंटचा पण आकार देऊन घेते अशा पद्धतीने. फ्रंटचा पण बाहीचा आकार देऊन घेतला आहे मी. एकदा जर आपण फर्मा कट केलेला असेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा बाही कट करायची गरज पडत नाही. आपण त्या फर्म्यावरच कटिंग करू शकतो. हे बघा आता मी इथून बॅकचा मोंढा जो मोजला होता आपण ब्लाऊजचा बॅक पार्टचा, तो आता इथे चेक करून घेते बाहीच्या बॅक पार्टच्या आकारवर ठेवून. हे बघा असं व्यवस्थित टेप जॉईंट करत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आपला बॅकचा आला होता 11 इंच. ते बघा इथं 11 इंच मार्किंग करते. आपली शिलाई मार्जिनचा 11 आला होता. त्यानंतर फ्रंटचा देखील चेक करून घेते मी अशा प्रकारे. फ्रंटचा आपला 10.5 आला होता. ते बघा इथं मी 10.5 मार्किंग करते. दोघांमध्ये अर्धा इंचाचा गॅप आहे, त्यांचा मध्य काढायचा आहे आपल्याला त्या अर्धा इंचाचा आणि दंडघेरच्या लाईनला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ.
आपली बाई आता ड्राफ्ट झाली, मार्किंग झाली बाईची. आता कटिंग करून घेऊ. अगोदर बॅकच्या बाईचा आकार कट करू, नंतर फ्रंटचा कट करायचा. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. त्यानंतर आता फ्रंटचा आकार कट करू बाईचा. हे बघा आता आपली बाई तयार झाली. बघू शकता आपल्या बाईचा आकार शेप किती छान आलाय. त्यानंतर मी क्रॉसपट्टी देखील वाढवून घेते. हे बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवून ड्रॉ करून घ्यायची. मी आता अशीच ठेवून ड्रॉ करून घेते. मी आता ॲज इट इज तशी ड्रॉ करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मी ॲज इट इज तशी ड्रॉ करून घेतली, तर काढून घेते. आता साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण आय हुक पट्टीसाठी. हे बघा आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून देखील वाढवायचं आहे, कारण वरतून आपण प्रिन्सेस कटचा जो भाग जॉईंट करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागेल मार्जिनसाठी. तर मी वरतून देखील अर्धा इंच वाढवून घेते अशा पद्धतीने. क्रॉसपट्टी आपण वाढवून घेतोय. त्यानंतर हे असं क्रॉसमध्ये सरळ लाईन ओढून घ्यायची. इथून मी असे जॉईंट करून घेते. त्यानंतर वरतून देखील आपण जेवढं मार्किंग केलंय ते असं सरळ करून घ्यायचे सरळ लाईनने. त्यानंतर इथं थोडा शेप आहे तो असा तिरपा देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. फ्रेंच काऊन मी थोडा शेप देऊन घेते, कारण आपल्या क्रॉसपट्टीचा शेप थोडासा असा गोलाकार होता. असा शेप देऊन घेतला आहे मी. वरती थोडंसं जॉईंट करून घेते परत. त्यानंतर आता क्रॉसपट्टी आपण चेक करून बघू. आपले 9 इंच हे वाढवलेलं अंतर सोडून द्यायचे. 9 इंच कमर आहे. हे बघा टेप कसा ठेवला आहे बघून घ्या तुम्ही. 9 इंच कमर आहे, 2 इंच शिलाई मार्जिन. हे बघा अशा पद्धतीने एक लाईन इतका फरक पडतोय, ते देखील आपण वाढवून घेऊ, कारण आपण फिटिंगची लाईन देताना 2 इंचाचीच मार्जिन ठेवून फिटिंगची लाईन देतो. आता क्रॉसपट्टी कट करून घेऊ आपण. अशा पद्धतीने व्यवस्थित क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. क्रॉसपट्टी आता आपण वाढवून घेतली. राहिली फक्त फ्रंट मी तुम्हाला अस्तर जेव्हा कटिंग करेल तेव्हा दाखवेल का कुठे किती वाढवायचे. तर आता आपला 3 पीस प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग झाली. सर्व पार्ट आपण कटिंग करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी देखील कट करून घेते. हे बघा क्रॉसपट्टीची कटिंग झाली आहे. आता आपल्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली आहे. हे बघा बॅक पार्ट, क्रॉसपट्टी, बाही आणि फ्रंटचे प्रिन्सेस कटचे पार्ट हे कुठं वाढवायचे मी तुम्हाला तिथं याच्यावर सांगेलच अस्तरवर. तर हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवायचं आहे. खालून देखील अर्धा इंच वाढवायचं. आणि पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला काही डाऊट असेल त्या देखील कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.